फलंदाज तयार. आडवा बॅटनं बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर चेंडू धन 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 करणारा येतोय. खासदार ट्रॉफीचा दमदार षटकार. आणि पुरवलं ज्या रिक्षानं मान्यवरांना देखील आणलं असे आमचे रिक्षा चालक मालक विजय शेठ धावडे साहेब यांचं मी खास करून कौतुक करेल. पण मारधाड तर होते. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलं. षटकार मात्र आला दर्शनच्या बॅटमधनं. यावेळेस सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने या फटक्याला कन्वर्ट करण्यात आलं. एक धाव मात्र मिळते. दर्शन नॉन स्ट्राइक एंड वरती आलाय. 7 या आकड्यावरती स्ट्राइक एंड वरती आता पाहतोय आपण फलंदाज गजानन. रिक्षाचे चालक मालक यांचं उमेश दादांकडनं खूप सारं कौतुक केलं जातंय. कारण की जिथे फोर व्हीलरनी काम नाही केलं तिथे रिक्षानं मात्र काम केलं. आणि म्हणूनच गाणं फोर व्हीलरवरती नाही निघालं, रिक्षावरती निघालं. आणि ते गाणं थोड्याच वेळात आमचे डीजे मास्टर आपल्या समोर आणतील. पण त्याकरता मात्र हालचाल आणि आपल्या हाताचं दमखम दाखवावं लागेल गोलंदाज की फलंदाजाला. पाहूया मॅच कडे जिथे गेम मात्र ऑन झाले. यावेळेस पंच आमच्याकडे हात समांतर करून सांगतात नियम क्रमांक 22 चा वापर होताना चेंडू स्क्वेअर आहे. 8 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. अमंतर या धावेच्या माध्यमातून वाशिवली संघाच्या गोलंदाजावरती आपण बघतो आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केलाय. पण यावेळेस स्ट्राइक एंड वरती गजाननला आपण बघतोय. हा उत्तुंग फटका एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडूला फेकून दिले. आउट ऑफ द पार. खासदार ट्रॉफीचा दमदार षटकार. झुंजार कासेदार चषक ठेवलाय किसन पोलेकर मैदानावर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर. केले आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंडवर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर. केले आयोजन भारी. नक्कीच आयोजन भारी केले कुंभिवलीकरांनी. पण उमेश दादांचं कौतुक नक्कीच केलं जाईल. आणि आपण बघतो एक सामाजिक कार्यकर्ता ज्यानं खासदारांना मात्र आमंत्रित केलं आणि त्यांचं आमंत्रण मात्र खासदारांनी स्वीकारलं. व्यासपीठावरती त्यांचा वाढदिवस देखील साजरा झाला. आणि उमेश दादांवरती आपण प्रेम बघतोय तमाम या ग्रामस्थांचं, त्यांच्या मित्रपरिवारांचं आणि खेळाडू रसिकांचं देखील. आतून अजून एक उत्तुंग फटका. लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार, कडक षटकार. तर नक्कीच मी सांगेल चांगली चांगली धुणं लावली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली असे आमचे डीजे ऑपरेटर. त्यांचं कौतुक नक्कीच होत राहील. पण कौतुक करूया गजानन या फलंदाजाचं, त्याचबरोबर दर्शन या फलंदाजाचं. दोन्ही फलंदाजाने षटकारानं खातं ओपन केलं. पण लागोपाठचे 2 षटकार मारणारा फलंदाज गजानन आता पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आहे आणि तिसरा षटकार मारण्याची संधी देखील त्याला आहे. पण गोलंदाज मात्र थोडासा निराशकारक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कोणत्या क्षणी कमबॅक करू शकतो. पण हा ही चेंडू आरपार षटकार. आणि या स्पर्धेतील हा तिसरा फलंदाज आहे. पहिला फलंदाज ठरला होता निलेश भोईर. त्यानंतर दुसरी षटकारांची हॅट्रिक ठरवली ती आतिश कोळंब्याच्या माध्यमातून. आणि आता तिसरा फलंदाज आहे गजानन, ज्यानं शेडूंग वरती येऊन या खालापूर नगरीमध्ये कोंबिलीच्या मैदानावरती लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत. डीजे ऑपरेटर कदाचित कोणत्या तरी वेगळ्या
कारणास्तव व्यस्त असतील त्यांचं देखील आपण कौतुक करूया आणि सातत्यानं त्यांचं कौतुक होतं कारण त्यांनी लाजवाब कामगिरी केली आहे. पण मनुष्य आहे, माणूस आहे, कुठेतरी तांत्रिक अडचण येत असते आणि त्या तांत्रिक अडचणीला आता दूर करून आपल्याला तो पाहायला मिळेल. पण यावेळेस आपण निश्चितच फलंदाज का कौतुक करूया कारण की त्यांनी लागोपाठचे 4 चेंडू एकाच क्षेत्रामध्ये खेळलेत. आपण बघतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये लागोपाठचे 3 षटकार ज्याच्या बॅट मधून आले आणि हा चौथा फटका होता जो अडवण्यात आला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आणि या फटक्यावरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीनं 27 धावा धाबलकावरती टीम माशिवली संघाच्या विरोधात खेळताना टीम शेडुंग संघाच्या ऐकू एक सुमधुर संगीत आधी आपण पुन्हा एकदा उल्लेख होईल या शुंगलेचा खासदार ट्रॉफी मध्ये दमदार मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो. क्रिकेट संघ कुंभिवलीचा झुंजार खासदार चषक ठेवलाय किसन पोलेकर मैदानावर यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर केले आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंडवर यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ एक नंबर केले आयोजन भारी कुंभिवलीकर. एका षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय. आपण पाहतोय 27 धाव लागला दाफलकावर. आपण पाहतो वाशिवली टीमला मात्र शुभेच्छा त्या ठिकाणी कलोद्याचे किरण पिंगले यांच्या माध्यमातून पंकज शिंदे आणि जय मल्हार वाशिवली या टीमला मात्र शुभेच्छा आल्यात. साहेबांच्या शुभेच्छा किती पोषक ठरतात हे देखील पाहिलं जाईल कारण की आता बघतो जीवन शिंदे गोलंदाजी मार्कवर आलाय ज्याला नेहमी आपण P1च्या षटकामध्ये पहिल्यांदा पाहिलं पण तो आता दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करताना यावेळेस पुन्हा एकदा आपण बघतोय बॅट फिरवली जातीये ती गजाननच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती आपण पाहिलं P1चं षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डीप सीमारेषा जवळ आता ते आपलं क्षेत्ररक्षण करतात. एक धाव मिळते एका धावेच्या माध्यमातून टोटल 28 धावा धावलकरती. धावाच्या गतीचा आलेख वाढलाय शेडुंग संघाच्या बाजूनं पण त्याला हँडब्रेक केसताना मात्र जीवन शिंदेला चांगली गोलंदाजी करावी लागणार. हा सुरेख चेंडू सन्मान देण्यास भाग पडला पण या चेंडूवरती देखील आपण बघतोय चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं चाणक्यरित्या मी तर म्हणेल धाव पूर्ण केली. धावांना महत्व दिलं षटकारांना देखील महत्व देण्यात यश येतंय ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली खेळ होतोय तो टीम शेडुंग संघाचा. दर्शन आणि गजानन हे दोन फलंदाज मात्र लाजवाब कामगिरी करताना टोटल 29. त्यामुळे सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघतो लॉंगॉन क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं. एक धाव मात्र मिळतीये एका धावेच्या माध्यमातून टोटल 30 धावा धावफलकावरती येतात. लॉंग ऑफ लॉंग ऑन त्यानंतर काव कॉर्नर मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हर असे क्षेत्ररक्षक आपल्याला या मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतात. बाकी सर्व क्षेत्ररक्षक मात्र 38 सर्कलमध्ये आहेत. यावेळेस चेंडूच्या गतीचा जास्त वापर करण्यात आला. फटका मात्र अपुरा ठरला पण एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेच्या माध्यमातून टोटल 31 हा आकडा धावफलकावरती पूर्ण होतोय. तर 31 धावांवरती मजल मारले. 31 या आकड्याला या महिन्यामध्ये महत्व नाहीये आणि या महिन्यामध्ये फक्त 28 दिवस आहेत. हा आणखीन एक सुरेख चेंडू अपील देखील केली गेली. पंचांनी अपील नकारली म्हणजे खऱ्या अर्थाने या चेंडून बॅटची कडा देखील घेतली होती. एक धाव मात्र जोडली जाईल. टोटल 32 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखीन एक दर्जेदार चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय गोलंदाज जीवन शिंदेला. ज्या जीवन शिंदेवरती जबाबदारी दिली गेली तो लिलया पार पाडतोय आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक फेकलं गेलं. जीवनच्या माध्यमातून ज्यानं 6 चेंडूचा खेळ करताना 5 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पूर्णपणे युटर्न निर्माण करण्याचं काम ज्याच्या माध्यमातून झालं. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे. काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्याआधी ऐकूया स्कोर टोटल 32 आणि ऐकू एक सुंदर गाणं.
तर गोलंदाजच्या उंबरट्यावरती गोलंदाज झालाय प्रवीण शिंदे. मलिंगा ऍक्शन मध्ये याची गोलंदाजी आपण पाहणार आहात. तर स्ट्राईक एंडवरती गजानन, ज्याची ऍक्शन रिप्ले आपण पाहिली 3 षटकारामध्ये. हा दर्जादार चेंडू होता. फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण प्रयत्न अपुरा ठरला. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांची मोहर उमटवणारा येतोय चौकार. टोटल धावफलकावरती धावा आल्यात त्या 36. बाजू आहे शेडूंग संघासाठी. टोटल सर धावफलकावरती 36 धावा लागल्यात. अशा वेळी शेडूंग संघाचे 2 बहादूर अर्थातच रन बहादूर खेळाडू जे धडाकेबाज प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना देखील यश येते. 36 धावा धावफलकावरती आल्यात. वाशिवली संघ आता कुठेतरी विचार करतोय या मॅच मध्ये कशा पद्धतीने कमबॅक होईल. जीवन शिंदेने चांगला प्रयत्न केला, त्यानंतर आता पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलं प्रवीण या गोलंदाजावरती. प्रवीणचा आपण विचार केला तर याचे एम ऍक्शन लसित मलिंगाची आठवण करून देते, पण त्या खेळाडू देखील वार करण्यामध्ये हा गजानन अपुरा ठरला नाही. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर एक अतिशय दर्जादार फटका येतोय. आउट ऑफ द पार. बिग 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 षटकार. (42) 32 धावा धावफलकावरती आल्यात. सुरेख फलंदाजी होते गजाननच्या माध्यमातून. जो गजानन शेडूंग संघासाठी सलामीला आला, पण यावेळेस पायाचा वेध घेणारा चेंडू LBW च्या माध्यमातून मात्र त्याला परतावं लागणार. पहिला आदरा, पहिला गडी तंबूच्या आसरेला टीम शेडूंग संघाला यावेळेस झटका दिला जातोय टीम वाशिवली संघाच्या गोलंदाज प्रवीण शिंदेच्या माध्यमातून. ऋतिक पाटील मॅन फ्रॉम शेडूंग 3रा क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. तो स्ट्राईक एंड वरती असेल. LBW च्या माध्यमातून पहिला गडी मात्र तंबूच्या आसरेला परताना आपल्याला पाहायला मिळणार, जो 42 धावसंख्येवरती पहिला गडी मात्र टीम शेडूंग संघानं गमावला. पण वैयक्तिक मात्र धावा गजाननच्या बॅटमधून आल्या त्या टोटल 32. 11 चेंडू आणि 32 धावांचं योगदान देणारा गजानन मात्र पॅव्हलियनच्या दिशेला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पण दर्शन आणि आता नौका फलंदाज ऋतिक पाटील ही जोड सगळी मैदानामध्ये काम करते टीम शेडूंग संघासाठी. आलेले आक्रमण करण्याचा प्रयत्न. लोंगाण क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जातंय, उचललं जातंय, फेकलं जातंय. तोपर्यंत मिळते 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. हा उत्तुंग फटका लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मध्ये या चेंडूला पाहायला मिळतोय. मोक्याच्या क्षणी सेकंड अटेम्प्ट मध्ये लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं मात्र टिपला झेल. आणखी एक फलंदाज सलामीची जोडी आता तंबूच्या आसरेला परतली. दर्शन या चेंडूवरती होतोय बाद. चेतन गायकर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र मैदानामध्ये रवाना झालाय शेडूंग संघाची बाजू मांडण्यासाठी. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे, त्याच्यामध्ये क्लास आहे. असं म्हणतात फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. त्या पद्धतीचा खेळाडू आता मैदानामध्ये जातोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. पण स्ट्राईक एंड वरती ऋतिकला देखील पाहिलं जाईल, ज्यानं आलेल्या एका धावेनं आपलं खातं ओपन केलं आणि त्यानंतर संघाच्या खात्यामध्ये भर देखील दिली. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये चूक घडतीये. अर्थातच फंबल पाहायला मिळाला, झेल सुटला आणि जसा कॅच सुटला त्यानंतर पूर्ण झाल्या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने टोटल धावफलकावरती 45 आणि या 45 आकड्यावरती आठवण होते अर्थातच रोहित शर्माची, जो आता आपण बघतो इंडिया टीमचा कर्णधार आहे आणि ज्याच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करते ती टीम इंडिया.
नक्कीच सर्वांचाच फेवरेट आहे, कारण की मुंबई इंडियन्सचा भार आता त्याच्या खांद्यावरती आहे. पुन्हा एकदा टीम मुंबई इंडियन्सला आपण आयपीएलच्या माध्यमातून आयपीएलच्या धूनवरती खेळ करताना पाहायला मिळू शकते, कारण की कालचा दिवस आणि आजचा दिवस ऑप्शनचा आहे. बरेच दिग्गज खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये सर्वात महागडा खेळाडू कालच्या दिवसाचा ठरला तो ईशान किशन. 15 करोड 25 लाखामध्ये त्याची बोली लागली गेली आणि टीम पुन्हा एकदा सिलेक्शन झाले मुंबई इंडियन्स संघासाठी. अंडर 19 साऊथ आफ्रिकेचा खेळाडू डेवॉल्ट ब्रेविस याही खेळाडूची निवड झाली टीम आयपीएल साठी, अर्थात T20 खेळासाठी. इंडिया प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूला देखील आपण पाहू शकतो. छोटा एबी डिव्हिलियर्स म्हणून ज्याची ओळख आहे, अंडर 19चा खेळाडू. पण बरेचसे खेळाडू आहेत जे अंडर 20चे अंडर 22चे आहेत आणि बरेचसे खेळाडू फोर्टू प्लेसचे देखील खेळतात खासदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये. यावेळेस आडव्या बॅटनं अतिशय लाजवाब, अप्रतिम, नेत्रदीपक, कडक, ब्रँडेड आणि सौंदर्यानं भरलेला ब्रँडेड षटकार. 51 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. कोण म्हणतं या मैदानावरती धावा येत नाहीत? गेले 3 दिवस धावा येत नव्हत्या. गोलंदाज भारी झाले होते, पण आता फलंदाज भारी होत आहेत त्याच गोलंदाजावरती ज्यांनी या आधीच्या 3 दिवसामध्ये हाहाकार केला होता. फलंदाजानं मात्र आता दाखवून दिलं, मैदान तुमचं जसं आहे तसं आमचं देखील आहे, कारण की हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये संधी बरोबरीची असणार फलंदाज आणि गोलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज 4थ्या क्रमांकाचा दीपक झिंगेल आपण बघतोय, जो या षटकातील हा चेंडू घेऊन तयार. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय ऑब्रेक पद्धतीने पाहायला मिळाला. हा चेंडू विसावला रक्षकाच्या हातामध्ये. सर या चेंडूवरती आशाभूत नजरेनं ज्या फलंदाजानं आधीच्या चेंडूवरती षटकार मारला होता तो फलंदाज मात्र पाहत राहिला. जोरदार ऍपिल पाहायला मिळते. ऍपिल मध्ये जोश जास्त होता, उत्साह देखील जास्त होता, पण त्या पद्धतीची ऍपिल मात्र पंचांनी स्वीकारली नाही. यावेळेस निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. खासदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये आज मात्र पुन्हा एकदा आपण बघतोय कुंडलीचे सर्व ग्रामस्थ, सर्व मित्र परिवार आणि सर्व क्रीडा रसिक या मॅचचा आनंद घेताना. काल आपण पाहिलं प्रेक्षकांची गर्दी, मान्यवरांची गर्दी, त्याचबरोबर खेळाडूंची देखील गर्दी. आणि कालचा दिवस हा अतिशय अविस्मरणीय म्हणून कॅमेरामनने टिपलाय आणि तो मात्र आता वर्षानुवर्ष आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. WTC हे माध्यम खूप सुरेख आहे. अतिशय सुंदर क्लिअरिटी, अतिशय सुंदर क्वालिटी आणि जे प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेतात ना, मी त्या सर्वांना विनंती करतो आपण बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. आणि WTCच्या माध्यमातून जिथे जिथे लाईव्ह थेट प्रेक्षेपण चालू असेल ते प्रेक्षेपण आपल्याला आपले लिंक ओपन करायच्या आधी आपल्याला पाहायला मिळू शकतं. यावेळेस फटका सुरेख आहे, बॅटचा आवाज देखील सुमधुर झाला आणि चेंडू गेला, चिमणी उडाली, पुर्र, चेंडू गेला दूर. अर्थातच नो डाऊट षटकाराच्या दिशेनं खासदार ट्रॉफीचा दमदार फटका षटकार. गाणी वाजतील, धून वाजेल, पण डीजे मात्र यावेळेस लंच ब्रेक वरती गेलाय. हा अतिशय दर्जादार चेंडू होता. या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा फलंदाज चुकला. काय घडलं तर षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. 4 षटकांचा खेळ प्रवीण सर यावेळेस पूर्ण झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा शेडूंग संघाने फलंदाजी केली टीम वाशिवली संघाच्या विरोधात. टोटल धावफलकावरती आल्यात त्या 58. येणारे 24 चेंडू 59 धावांची गरज. काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे गुरुवर्य अर्थातच प्रवीणजी दुगाडे सरांना. नक्कीच पण आपण वीर गावातील ज्या मंडळींनी या स्पर्धेला मदत केली आहे, सर्व ग्रामस्थ मंडळ वीर आणि त्याचबरोबर सन्माननीय किशोरजी वीर, अंकुशजी सुतक, दीपक कातवारे, भगवान वीर, जनार्दन वीर, हरिभाऊ वाघ, जयेश वीर, भरत वीर, रोहित वीर, कैलास कातवारे, चंद्रकांत वीर, काशीनाथ वीर, विकास सुदक, दिगंबर कातवारे, मयूर वीर, शुभम ठोंबरे, दिलीप वीर, जनार्दन वीर,
कमलाकर ठोंबरे, प्रमोदवीर, चेतनवीर, महेशवीर आणि वीर गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ ज्यांनी या उमेदची गायकवाड आयोजित खासदार चषक 2022ला जी मदत केली आहे त्या सर्वांचं मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी आम्हाला पारितोषिके दिली त्या सर्वांचं मनापासून आभार. निश्चित सर, सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करताना गरज आहे ती 24 चेंडूमध्ये 59 धावांची. 58 धावा पहिल्या सत्रामध्ये टीम शेडूंग संघाच्या धावफलकावरती लागल्यात. वाशिवली संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर 59 धावा या कंपल्सरी चेस कराव्या लागणार. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. दो 2022 ऑर्गेनाइज्ड बाय उमेदजी गायकवाड, दमदार खासदार, संसद रत्न पुरस्कार प्राप्त श्रीरंग उर्फ अप्पा बारने. इनका जन्मदिन कल इस मंच के ऊपर मनाया गया. यह सबसे बड़ी उपलब्धि थी इस टूर्नामेंट के लिए. अगले साल में ये टूर्नामेंट किस तरह से होगा 4 साढ़े 4 बजे हम आपको जरूर बताएंगे. उमेदजी गायकवाड़ के साथ हमारी चर्चा है, लेकिन आने वाले अप्रैल महीने में शायद क्रिकेट रजनी हो सकती है इस ग्राउंड के ऊपर. आने वाले अप्रैल में उमेदजी गायकवाड़ और जय हनुमान मित्र मंडल कुंभिवली इनके द्वारा एक ऐसी क्रिकेट रजनी होगी जहां पर लोग देखते रह जाएंगे. जय हनुमान क्रिकेट क्लब कुंभिवली, ज्ञानाई मित्र मंडल कुंभिवली, आई गावदेवी मित्र मंडल वीरगांव और वीरगांव के सभी ग्रामस्थ और दीपक ज्योत मित्र मंडल कुंभिवली बातोवाड़ा, इन सभी ने मेहनत की है इस टूर्नामेंट को अप्रैल में ही 2022 में क्रिकेट रजनी ऑर्गेनाइज की जा सकती है इस ग्राउंड के ऊपर. ग्राउंड काफी अच्छा है, लाइट्स अगर अच्छी तरीके से हो. देखिए नाइट में एक खर्चा किस चीज का होता है, सबसे ज्यादा खर्चा होता है जनरेटर पर अगर लाइट हो तो डीजल, क्योंकि आजकल डीजल और पेट्रोल की कीमतें काफी बढ़ चुकी है. लेकिन तळेगाव वाड़ी से कांटेक्ट करना है उनके फ्रेंचाइजी धनंजय मोरे. चलिए आप अपने तळेगाव वाड़ी से कांटेक्ट कीजिए. पैकर है उस टीम के. देखिए कई पैकर को मैंने पैक होते हुए देखा है, लेकिन आपकी टीम जीत रही है. बंटी गायकवाड़ बैठे हुए हैं. बंटी गायकवाड़ ने पूरी मेहमान नवाजी की, क्योंकि वो जानते हैं मेहमान नवाजी में भी इस टूर्नामेंट का नंबर आना चाहिए दुगाड़े के दिल में. तुषार देखिए व्हाइट कपड़ों में आ रहे हैं, मुझे लगा कोई नेता आ रहा है युवा. आजकल हर किसी को नेतागिरी करने में काफी इंटरेस्ट होता है, मेहनत नहीं करते लोग. केदार श्रीकांत गायकवाड़ की जरूर मैं तारीफ करना चाहूंगा. नाश्ते और खाने का जिस तरह से उन्होंने प्रबंध किया है वाकई लाजवाब, वाकई लाजवाब. आज थोड़ी सी गड़बड़ी वो जरूर कर बैठे. सचिन गायकवाड़ भी नजर नहीं आ रहे हैं, लेकिन यह फुल टॉस किया और उसका फायदा उठाया. नो बॉल का इशारा, 7 रन बगैर गेंद हुए. अच्छी शुरुआत 15 की औसत से लगभग 59 रनों का पीछा करना, और इससे अच्छी शुरुआत क्या हो सकती है टीम वाशिवली की बल्लेबाज सौरभ सालुंग के द्वारा. उमेश जी गायकवाड़ के लिए कई लोगों ने छुट्टियां ली इस टूर्नामेंट के 4 दिन में, क्योंकि यहां पर 80 फैक्ट्रीज हैं और यहाँ के स्थानीय सभी वहां पे काम करते हुए नजर आते हैं. 80 फैक्ट्री में हमारे ग्राम पंचायत के कर्मचारी भी पूरे 2-3-4 दिन मुझे नजर आए. साईनाथ पोळेकर और सचिन गायकवाड़, ये दोनों ग्राम पंचायत कर्मचारी मुझे चारों दिन नजर आए, और धनंजय मोरे भी. और कल हमें नींबू शरबत पिलाया था
वो याद नहीं मुझे उस शख्स का नाम, प्रवीण मामूनकर। जरूर उनके लिए भी मैं शुक्रगुजार हूं, क्योंकि ऐसा लग रहा था कि कुछ नींबू पानी की जरूरत हो, शरीर में डिहाइड्रेशन ना हो, इसलिए तो उन्होंने उस सुविधा को दिया था। धन्यवाद मामूनकर, तू आपने भी हमारे लिए कुछ किया कर के हिसाब से। तो मैच में हम चलेंगे। मैच में एक डॉट गेंद आई है, गेंदबाज ने की है वापसी, 59 रनों का पीछा करना है, बगैर गेंद हुए 7 रन। लेकिन फ्री हिट जिसे मैं कहता हूं जैसा चाहे वैसा मारो, लेकिन वो मार नहीं पाए। लगातार दूसरी डॉट गेंद, डॉट 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 गेंद खेलना इस खेल में आपको खलनायक बनाती है और गेंदबाज को बनाती है नायक। ऐसा नहीं होना चाहिए इस खेल में। शॉर्ट टर्म क्रिकेट है दोस्तों, महज 24 गेंदें खेलने का आपको मौका मिलेगा। वो 24 गेंदों में अगर लगातार 2-3 डॉट गेंदें खेलोगे तो 59 कैसे बनेंगे? 59 बनाने के लिए ये गेंदें खेलना मना है। स्टेप आउट करके मारने की कोशिश, अपील की गई, लगातार तीसरी डॉट गेंद डाली गेंदबाज ऋतिक पाटिल ने। बहुत ही बढ़िया वापसी साथ देने के बाद। सन्माननीय आमचे पाहुणे दीपक जी मोरे आणि रोशन जी कदम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं और यहां पर सीधे मल्ले से लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच संदीप गायकवाड़ का इशारा होता हुआ 4 रन। सब कुछ बराबर चल रहा है टीम वाशिवली के लिए। 7 और 4 11 15 की औसत बना सकते हैं ये खिलाड़ी। इनमें वो ताकत है, दोनों में वो ताकत है, जज्बा है। क्योंकि सीपीएल में जब इनकी टीम खेली थी, वडगांव ग्राम पंचायत क्वालिफाई हुए थे ये। देखिए सुपर 6 में ये टीम क्वालिफाई हुई थी प्राइज के लिए, आरोही दर्श 11 वडगांव। लेकिन ये अपील की गई और अंपायर देखिए, अंपायर गोटे की छवि की तरह कह रहे नहीं भाई, नहीं भाई, नहीं भाई, नहीं भाई, नहीं भाई, नहीं भाई, नहीं, एच नहीं लगा। एच नहीं लगा। ये देखिए, आप देखा ना, ताव मारने की कोशिश। अरे जरा रुकिए, अंपायर से पूछेंगे। और ये उंगली उठ चुकी है, रनआउट के तौर पर विकेट दिया जा चुका है अंपायर द्वारा। तो चलिए, आउट होने वाले खिलाड़ी थे जिन्होंने सौरभ साळुंके, जिन्होंने पहली गेंद के ऊपर 6 मारा था। उसके बाद एक बाउंड्री आई थी, कुल टोटल बना था 11 रन 1 ओवर की समाप्ति के बाद। पूछा नहीं था उन्होंने आगे जाने से पहले, और स्क्वेयर लेग अंपायर यही जांच कर रहे थे। संदीप गायकवाड़ से स्क्वेयर लेग अंपायर ने यही पूछा कि आपको इन्होंने बताया था कि मैं रन लेने की कोशिश नहीं कर रहा हूं। देखिए, अब घातक विस्फोटक किरण पोलार्ड की छवि रखने वाले वाशिवली के जीवन शिंदे बहुत ही बढ़िया आक्रामक हिटर है ये। मैच को यूं ले जाकर उड़ाने की ताकत रखते हैं अपोजिशंस के खिलाफ। गुच्छों में छक्के आते हैं जब ये खेलते हैं, तो यानी कि रो में 3-4 3-4 3-4। वैसे कई जगह मैंने इनकी बल्लेबाजी देखी है और ये देखिए जिस तरह ये खेलते हैं ना, हार्ड हिटिंग बल्लेबाजी होती है। ये हार्ड हिटर बल्लेबाज के ही फैन है, हार्दिक पांड्या के। जीवन शिंदे नॉन स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइकर एंड पे पंकज शिंदे। गेंदबाज दर्शन पाटिल दूसरा ओवर शुरू करेंगे। यहां से जीतने वाली टीम सीधा चांदई के साथ खेलेगी, वहां से जीतने वाली टीम सीधा भाताड़ के साथ, वहां से जीतने वाली टीम सेकंड सेमीफाइनल खेलेगी तलेगावाड़ी के साथ, और वहां पर जीतने वाली टीम खेलेगी वडगांव के साथ फाइनल।
ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला उमेश जी गायकवाड़। जरूर मैं तारीफ करना चाहूंगा इस युवा उद्योजक की। इन्होंने भले ही सांसद ट्रॉफी रखी हो, शिवसेना के सांसद हो, मावल लोकसभा क्षेत्र के संसद रत्न पुरस्कार प्राप्त आदरणीय अप्पा बारणे, लेकिन ये मुझे मंच किसी भी नजरिए से राजनीतिक मंच नहीं लगा। सभी राजनीतिक दलों के लोगों का सम्मान किया गया, सभी सामाजिक कार्यकर्ताओं का सम्मान किया गया जिन्होंने शिक्षा में अच्छा काम किया है, जिन्होंने खेल जगत में अच्छा काम किया है। वीरेंद्र सहवाग का अप्रोच, और मैंने पहले ही कहा था ये जो जीवन शिंदे हैं ये रो में छह लाने की ताकत रखते हैं। तीन विश्व कप में सचिन तेंदुलकर ने शोएब अख्तर को, तब वीरेंद्र सहवाग ने उन्हें कहा था बाप बाप होता है भाई, बेटा बेटा होता है। एक रन जरूर मिला। जीवन शिंदे को आक्रामक खेलना होगा और उसका साथ जरूर देंगे पंकज शिंदे। शिंदे ब्रदर्स को शिंदे शाही का जोर दिखाना होगा। टीम वाशिवली को अगर जितवाना है तो वहीं दूसरी तरफ 15 की औसत है, पहले ओवर में रन आए थे 11, तो उस औसत को औसत से कम रन दे गेंदबाज। ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद आई, और जैसे ही डॉट गेंद आई 12th मैन के मुंह से एकदम से आवाज निकली, शाबाश मेरे दोस्त, इसी तरह लड़ते रहना। इसी तरह लड़ते रहना चाहिए। संघर्ष क्रिकेट में होना चाहिए। अपने व्यक्तिगत जीवन में उमेश जी गायकवाड़ ने, एक युवा उद्योजक हम उन्हें कह रहे हैं, लेकिन सफलता हासिल करने के लिए कई तरह का संघर्ष किया, और उनके इस प्रतियोगिता में भी खिलाड़ियों के बीच संघर्ष होना जरूरी है सफलता के लिए, क्योंकि संघर्ष से जब जीत मिलती है तो कई सालों तक वो याद की जाती है। देखिए वन साइडेड मैच उतने याद नहीं रखे जाते किसी भी टीम के जहन में भी, जब वो टीम जीतती है तो भी, लेकिन आखिरी गेंद के ऊपर एक रन चाहिए अपोजिशन को, और गेंदबाज अगर बचाता है ना तो बार बार वो याद में आता है, उस गेंदबाज के भी, उस टीम के कैप्टन के भी, और जो सपोर्ट्स में होते हैं लोग, उनके जहन में भी हमेशा वो मुकाबला याद रहता है। और ये गया उड़ाया लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, सचिन गायकवाड़ की तरफ पंकज शिंदे इशारा करते हुए कि हम में है कुछ दम, हम है इस मुकाबले के सिंघम। और केदार गायकवाड़ के बीच चर्चाएं चल रही है कि अगले अप्रैल में अगर टूर्नामेंट होगी तो किस तरह का खाना दिया जाएगा। केदार गायकवाड़ की तरफ से चर्चाएं हो रही है इन दोनों के बीच, और उस चर्चा का मजा ले रहे। देखिए रेड कैप पहने हुए हमारे चॉकलेट बॉय आदित्य, और हमारे दूसरे युवा नेता सचिन गायकवाड़ के जो बगल में है तुषार गायकवाड़, और तड़ेगावाड़ी के पैकर धनंजय मोरे मजा ले रहे इस मैच का। और हमने मजा लिया कल बंटी गायकवाड़ के साथ, बहुत ही बढ़िया मेहमान नवाजी उन्होंने हमारी की, शुक्रिया। टोटल 27 रन 59 का पीछा करते हुए 32 की जरूरत, आने वाली 12 गेंदों में 16 की औसत से। तो नए गेंदबाज प्रेम जामवे, इस टीम में एक बाएं हाथ के गेंदबाज खेलते थे वैभव, नहीं वो सांगली टीम है, मैं भी जाऊंगा, ये शेडूंग है। दोनों ही गांव की, दोनों गांव पास पास में है ना, इसलिए मैं थोड़ा कंफ्यूज हुआ था। जीवन शिंदे ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा। देखिए उमेश जी गायकवाड़, एक बात मैं आपके लिए जरूर कहना चाहूंगा कि आप जरूर मितभाषी होंगे, क्योंकि इतने सारे लोगों ने आपको जो सहकार्य किया है इस सांसद ट्रॉफी के लिए। दीपक जी मोरे साहब और रोशन मोरे साहब यहां पर तशरीफ लेकर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। जीवन शिंदे ने इस गेंद को निकाला, एक रन जरूर मिला, और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई
29 पंकज सिंह जानते हैं ऐसे मुकाबले उन्होंने जीते हैं। सांधई सोच रही है, सामने से पंडाल से इस मैच को देख रही है कि कौन उनका प्रतिद्वंदी होगा, शेडुंग या फिर वाशिवली। शांताराम कोलंबे जैसे सीनियर खिलाड़ी इस मैच को काफी क्लोजली देख रहे हैं, लेकिन यह बढ़िया स्ट्रोक जिस तरह गजानन ने एक्स्ट्रा कवर रीजन में 3 छक्के लगाए थे। अब ये नंबर कितना, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर इस फुल टॉस के ऊपर आया 6। देखिए लेकिन यहां पर तो तेजी है, क्रिकेट में रन बनते हुए नजर आ रहे हैं, लेकिन पोएकर वड़ा पाव सेंटर में थोड़ी सी मंदी है। दोपहर का वक्त होने के कारण कई लोग घर खाना खाने जा चुके हैं, उस वजह से सवीने खाणार त्याला पोळेकर देणार। 4 नंतर मात्र त्यांच्या स्टॉलवर गर्दी असेल आणि विनंती आहे बांधावर जपून बसा, जो वडापावच्या स्टॉलच्या समोरचा बांध आहे, कारण जपून यासाठी बसा, काल दुर्घटना होता होता टळली। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए जितने सिंगल्स आएंगे उतना शेडुंग का पलड़ा भारी नजर आएगा। वहीं दूसरी तरफ बाउंड्री या 6 लेकर आएंगे पंकज और जीवन। पंकज और जीवन ये दोनों ही मैच विनर खिलाड़ी, ये दोनों ही गेम चेंजर हैं टीम वाशिवली के लिए। 9 गेंदे 23 रनों की जरूरत और ये लटक गए जीवन शिंदे। क्या ये होगा कैच, क्या मिलेगी सफलता? और ये बड़ी मछली गोल्डन फिश जाल में आ चुकी है शेडुंग के गेंदबाज प्रेम जांभळे के जाल में। पण एक विनंती आहे, धावा हव्यात ते 8 चेंडू आणि 23 धावा। एक विनंती आहे फलंदाजाला, मैदानात गार्ड चेंज करू नका। याला पेनल्टी नाहीये, पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला लोक बघतात, त्यामुळे जरा गार्ड किमान 2-3 घेऊन या। और ये वाइट बॉल 7-8 गेंदे, अब 22 रनों की जरूरत इस व्हाइट बॉल के जरिए। देखिए एक गेंद डॉट खेमे से आवाज आ रही है शेडुंग के। वहीं दूसरी तरफ भाई एक लगाओ, एक रट्टा तो गेंदबाज के खिलाफ 6 का। उमेश गायकवाड़ ने एक बेहतरीन टूर्नामेंट लोगों के सामने पेश की है कुंभिवली के इस किशन पोळेकर मैदान। ये अच्छी गेंद थी। देखिए क्रिकेट एक ऐसा माध्यम है जो आपको पॉपुलर बना देता है। जिस तरह उमेश जी गायकवाड़ को देखिए शेडुंग में जब ये ट्रॉफियां जाएगी, अगर शेडुंग जीतती है या सांधई जीतती है या फिर वाशिवली जीतती है, आज की कौन सी भी टीम जीतेगी, ये भाताड़ जीतेगी, अगर ये ट्रॉफियां वहां पे चली जाती है तो लोग कहेंगे अरे इतनी खूबसूरत ट्रॉफियां कहां से लेकर आया आप, तो वो कहेंगे कुंभिवली में सांसद ट्रॉफी थी और उसके ऑर्गेनाइजर थे उमेश गायकवाड़। ये होता है गांव की टूर्नामेंट में, गांव की टीम जीतनी नहीं चाहिए। क्यों नहीं जीतनी चाहिए? लंबे लंबे से जो टीम दूर दूर से आती है वहां पर अगर आपकी ट्रॉफियां चली जाती है, क्या है नो बॉल फ्री हिट। ये पिच के बाहर गेंद की थी, फ्री हिट। उघडा डोळे बघा नेट, तुषार धुमाळ म्हणतात पुढे आहे फ्री हिट। आणि ही वीट आली ना तुषार की मला बांधावरच्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की तुम्ही पण उघडा डोळे आणि बघा नीट। काल होता होता दुर्घटना वाचली नीट। कदाचित काल वड्यामध्ये होतं जास्त मीठ, धावबलकावर धावा लागल्यात त्या 38।
38 रन। देखिए चॉकलेट बॉय किस तरह से चर्चा कर रहे हैं कि नाइट अगर होगी तो खाना किस तरह से देंगे केदार गायकवाड़। 6 गेंदे 21 रनों की जरूरत। क्या खाने में चिकन चाव चाव होगा? बहुत बड़ी डिस्कशन शुरू है। ग्राम पंचायत आगे क्या योजनाएं लेकर आ रही है ये भी सचिन गायकवाड़ से पूछ रहे हैं चॉकलेट बॉय, क्योंकि ग्राम पंचायत कर्मचारी है। ग्राम पंचायत के नए नियम क्या है, सरकार द्वारा कौन कौन सी निधियां केंद्र सरकार राज्य सरकार द्वारा ग्राम पंचायत को दी जाती है उन्नति के लिए। सचिन गायकवाड़ के साथ वो भी डिस्कशन हो रहा है। और धनंजय मोरे अगर गलती करे सचिन गायकवाड़ तो उसे क्लियर कर रहे हैं, ये भाई ये योजनाएं नहीं है, ये है। हाँ, उनके ऊपर कैमरा अब स्क्रीन पे ये चारों नजर आ रहे हैं, पांचों के पांचों। डिस्कशन उनका नजर आ रहा है। ये कुंभिवली के पंचरत्न 5 हीरे, कुंभिवली गांव के कायनात के कोहिनूर। लेकिन यहां पे क्या गजानन पाटिल अपने शुड़ुंग के लिए शुड़ुंग क्रिकेट के कायनात के कोहिनूर बनेंगे या फिर अनहोनी को होनी करेंगे? आखिरी क्षणों तक रुके हुए पंकज शिंदे जो कि नॉन स्ट्राइकर इन पर हैं। आने वाली 6 गेंदें और 21 रनों की जरूरत। कुछ भी हो सकता है दोस्तों इस ग्राउंड के ऊपर। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। क्या 5 गेंदें खेलेंगे पंकज? 20 रनों की जरूरत, 5 गेंदें। मुकाबला है यार टाइट। पंकज में वो क्षमता है। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। में हमेशा कहता हूं क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। हारी हुई बाजी जीतने वाले को ही बाजीगर कहा जाता है, लेकिन एक ही रन यहां पे मिलेगा। क्या मिलेगा? दूसरा। और ये अगर दूसरा मिलता है तो मजा आएगा। 18 रनों की जरूरत आने वाली 4 गेंदों में। 4 गेंदों में 18 रन। सांधोई के साथ कौन सी टीम भिड़ेगी दूसरे दौर के मुकाबले में? शांताराम कोलंबे और उनकी कंपनी सोच रही है। लाइव देख रहे हैं हमारे सांधोई के अमर कोलंबे चॉकलेट बॉय, उनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है टीम सांधोई और इस प्रतियोगिता के लिए, सांसद ट्रॉफी के लिए। और यह बहुत ही बढ़िया स्ट्रोक लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद ट्रैवल हो रही है। 6 रन। बहुत ही बढ़िया पैरेलल छक्का। ये पंकज शिंदे का कुछ भरोसा नहीं है। मुकाबला ऐसा लग रहा है कि जीतेगी शिड़ूंग, लेकिन कब उड़ा के ले जाएंगे पता भी नहीं चलेगा। 3 गेंदों में 12 रनों की जरूरत। बहुत ही बढ़िया संघर्षपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेलते हुए पंकज शिंदे, मैन ऑन फायर। देखिए सिंगल नहीं निकाला, होशियारी का काम किया। ऐसे कहते हैं चालाक दिमाग, मास्टरमाइंड संजय सोलंकी की तरह अपना दिमाग चलाते हुए क्रिकेट के मैदान पर कंपलसरी चेसिंग। 2 गेंदे 12 रनों की जरूरत। 2 छक्के। क्या लगा पाएंगे पंकज शिंदे? गेंदबाज गजानन, इन्होंने भी एक गेम चेंज करने वाली पारी खेली थी। लगातार रो में 3 छक्के लगाए थे एक्स्ट्रा कवर के ऊपर से। अब उनके ऊपर जिम्मेदारी है। देखिए शुरू की एक चीज काफी फेमस है, राम लखन का बड़ा भाव। लय भारी। और हमारे पुणेकर का बड़ा भाव जाम भारी। ये व्हाइट बॉल। दो गेंदे, अब 11 रनों की जरूरत। 2 गेंदे 11 रनों की जरूरत है। आप अंपायर से आर्गुमेंट नहीं कर सकते। ऑनफील्ड अंपायर ने जो इशारा दिया है उसे मानना ही पड़ेगा। स्पोर्टिंग स्पिरिट दिखाई है शिड़ोंग के खिलाडी. सन्माननीय आमचे पाहुणे किशोरजी मोरे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय किशोरजी मोरे साहेब, 2 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. विष्णू
हा बघा आता चर्चासत्र खूप लांबलं गेलंय कारण आता चर्चासत्रामध्ये एक नवीन प्रवक्ते आलेत विष्णू पोळेकर, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. लहू पोळेकर, चला 2 चेंडू आणि 11 धावा. अंपायर डिसिजन काय आहे तुमचा? व्हाईट बॉल. चला खेळावाच लागेल, टुर्नामेंट चांगली आहे, अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावाच लागेल. तिसरा अंपायर, ऑन फील्ड अंपायरने डिसिजन द्यायचे आहेत, आम्ही कालच सांगितलंय. तुमचा तिसरा अंपायर. जो काही निर्णय असेल फेअर डिसिजन तो द्यायचा आहे. हाँ व्हाइट बॉल तो है ही, 2 गेंदे अब 11 रन, जो काही निर्णय असेल तर. चलिए स्क्वायर लेग अंपायर को जो भी लगेगा वो देंगे, क्योंकि कल ही हमने बताया था ऑनफील्ड अंपायर जो भी फैसला देंगे उसे हर टीम को मानना होगा. एक गेंद पे 1 रन आई, इसका मतलब ये मैच लगभग निकलता हुआ नजर आ रहा है वाशिवली के खेमे से, और जीत के दहलीज पर दस्तक दे रही है टीम शिडोंग. 1 गेंद 10 रन, एक अच्छी सीधी गेंद. और ये नंबर आया 6, लेकिन मैच जीता टीम शिडोंग ने. मैन ऑफ द मैच होंगे गजानन, नो डाउट अबाउट दैट. और कप्तान आ रहे हैं यहाँ पे चांदई के, होशियार हैं, जैसे मैच खत्म हुआ यहाँ पर आते हुए नजर आए. समय को बचाया चांदई के कप्तान ने, और मैं शिडोंग के कप्तान को बुलाना चाहूंगा टॉस के लिए. और मैन ऑफ द